मुळशी पॅटर्न हा एक मोठा सिनेमा आपला त्यातले पिट्याबाई आज आपल्याशी संवाद साधतायत. तर मित्रांनो, पिट्याबाई यांचं आपलं मनापासून स्वागत आहे आपल्या या नमस्कार. कलाप्रवंती पॉडकास्टमध्ये. खरं तर त्यांचं नाव रमेश परदेशी आहे. पण बऱ्याच वेळा असं असतं की एखाद्या चित्रपटातली व्यक्तिरेखा तुम्हाला एक वेगळं नाव करून देते. तर पिट्याबाई या भूमिकेवर तुम्हाला एक वेगळी ओळख मिळाली. ही भूमिका करताना तुम्ही त्या पात्राची एक मानसिकता किंवा त्याची बॉडी लँग्वेज ही कशी डेव्हलप केली? नाही, काय आहे माहिती आहे का? मुळात प्रवीण विठ्ठल तरडे म्हणजे मुळशी पॅटर्न हा आहे. बरोबर. त्या सगळ्याची ताकद आहे ना, मला काही काम वेगळं करायला लागलं नाही. कारण जसं आपण समाजात ऑब्झर्व्ह करत असतो लोकं वेगळी, हो, हो. तसं आपण ऑब्झर्व्ह करायचो. ह्याला ही अशी वागतात, ती तशी. आणि ते तसं वागणं जे आहे, ते बरोबर चित्रपटात घेतलं. हीच तयारी. आणि बाकी जे आलं ते सगळं खरं तर संवादातून आलंय. हो. त्याचं सगळं श्रेय प्रवीणला जातं. नक्की. कारण कॅरेक्टर तो वागतो ठीक आहे, तो बोलतो, चालतोय, असा इकडं करतो. पण तो जे बोलतो ना, तो काय बोलतो आणि ते लोकांपर्यंत ॲक्चुअली ते जास्त अपील झालंय. आणि ती जी ताकद आहे ती सगळी त्या प्रवीणच्या शब्दांमध्ये आहे. नक्की नाही. त्या चित्रपटानंतर लोकांनी तुम्हाला पिट्याबाई म्हणूनच ओळखायला सुरुवात केली खरं तर. एक कलाकार म्हणून एका भूमिकेशी इतकं मजबूत ओळख जोडली जाणं, हे म्हणजे एक चॅलेंज असतं. असं कधी वाटतं का, की अरे यार, मी ती ओळख तर मिळाली, पण लोकांनी त्या दृष्टीने पाहायला लागले, त्या वेगळ्या भूमिका मिळतायत, त्या मिळाल्या पाहिजेत, असं काय वाटतं का? नाही, नाही. सगळ्यात पहिला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो, हं. की ते पिट्याभाई नावाने ओळखलं जातं. हां. तर एक लक्षात ठेव, चित्रपट क्षेत्रात काम करणारा कुठलाही कलाकार बरोबर, हा आयुष्यभर ह्या एक गोष्टीसाठी झगडतो, बरोबर. की त्यांनी जे चित्रपटात कॅरेक्टर केलंय, हं. त्याच कॅरेक्टरच्या नावाने त्याला जनमानसात ओळखावं, म्हणजे त्याची ती ओळख व्हावी. हं. आणि कर्मधर्म संयोगाने मुळशी पॅटर्नच्या माध्यमातून ती ओळख आपल्याला मिळाली, बरोबर. की पिट्याभाई नावाने ओळखतात. आता ते कॅरेक्टरचं नाव आहे. हो, हो. बरोबर आहे. बरोबर. कॅरेक्टरच्या नावाने ओळखलं गेलं म्हणजे ते कॅरेक्टर लोकांना आवडलंय. तेवढा तो न्याय झाला. सिनेमा लोकांना आवडलेला आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळं मग ते भारी वाटतंय, की आपल्याला कॅरेक्टरच्या नावाने ओळखलं जातं. कारण प्रत्येक तू बघ 25-25 वर्ष, 30-30 वर्ष ज्यांनी काम करतायत, माझे सहकलाकार आहेत, माझे कलाकार मित्र आहेत, खूप सारे आहेत. 100-100 चित्रपट केलेत. पण प्रत्येकाची इच्छा मनात नक्कीच असते. आपल्याला हे बघ, रमेश परदेशी असं म्हणलेलं जास्त वेळ, "अरे हां, तू काय नाव तुमचं? हां, हां. हां, तुम्हाला त्या ह्याच्यात बघितलंय मी नाही का, तुमचं काय नाव?" बरोबर. हां. ह्याच्यापेक्षा, "अहो, तुम्ही ते पिट्या भाई आहे ना?" बरं. "आयला आलंय भारी हां." ही ओळख जास्त भारी वाटते. नक्की, नक्की. कारण ती गोष्ट तुम्हाला अजरामर करून जाणारी असेल, ओम भूतकर असेल किंवा आपलं तुमची भूमिका असेल. म्हणजे गावागावातल्या गोष्टी म्हणजे प्रवीणदादांनी लिखाणच आता ते ग्रामीण भागातले त्यांनी एवढं सगळं काम केलं.